महत्वाची बातमी आपण पाहूया। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये आढळून आलेलं ते पुरातन शिवलिंग नाही। त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास घुले यांनी महत्वाचा खुलासा केला। अमृतकुंड स्वच्छ करताना पुरातन शिवलिंग आढळल्याच्या अफवा पसरलेल्या होत्या। अमृतकुंडाची 2013 मध्ये स्वच्छता करताना हे शिवलिंग अज्ञाताने विसर्जित केल्याचं समोर आलं होतं। विटंबना होऊ नये म्हणून 65 फूट अमृतकुंडामध्ये करण्यात आलं होतं शिवलिंग स्थापित। तर पुरातन शिवलिंग सापडल्याच्या चर्चेनंतर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये गर्दी झाली होती। मात्र आता या सगळ्या अफवांसंदर्भात मंदिराच्याच वतीने स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्याला एक नर्मदेश्वर म्हणून एक बाण किंवा आपण शिवलिंग सापडलं होतं, जे कोणी विसर्जित केलेलं असेल ते लूज स्वरूपात होतं। पण तत्कालीन ते कोणी घेऊन जाऊ नये किंवा त्याची विटंबना होऊ नये म्हणून त्यावेळेस मी पण ट्रस्टी होतो आणि आमचे जिल्हा न्यायाधीश खडसे साहेब त्यावेळेस चेअरमन होते। त्यावेळेस ते त्या ठिकाणी नैऋत्य कोपऱ्यात एका खळग्यामध्ये बसवण्यात आलं होतं। परंतु आता लोकांनी त्याचा अशा प्रकारे प्रचार प्रसार रील्स आणि मीम्स बनवल्या की शिवलिंगाचं दर्शन झालं, शिवलिंग सापडलं। तर असं हे कोणतेही जे आहे प्राचीन, अर्वाचीन किंवा ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक मान्यता असलेलं किंवा त्याला कोणत्या प्रकारे स्थापित केल्याचं किंवा काही त्याचे संदर्भ असलेलं असं शिवलिंग नसून एक नर्मदेश्वर त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।